श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे। कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपण आपल्या घरामध्ये किंवा शिव मंदिरामध्ये त्रिपुर वात जाळत असतो। शक्य असेल तुम्हाला तर नक्की आवर्जून ही वात तुम्हाला जाळायची आहे। त्यानंतर आज भगवान शिवशंकराच्या स्मरणार्थ त्यांची आपल्या घरावरती कृपा व्हावी, आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य दुःख संकटे दूर व्हावेत, त्यासाठी आपल्याला शिवलीलामृतच्या 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही आपल्या घरामध्ये पठण करू शकता। या सेवा आज आपल्याला भगवान शिवशंकरांसाठी करायच्या आहे। तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य झालं तर आवर्जून करा। त्याचबरोबर आज दीपदान तुम्हाला करायचं आहे। हे दीपदान कशा पद्धतीने करायचं तर मंदिरामध्ये तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, पण जर शक्य झालं तर महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला दीपदान करायचं आहे। तुम्ही 5 दिवे तिथे लावू शकता। हे दिवे तेलाचे किंवा तुपाचे कोणतेही तुम्ही लावू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला आज संपूर्ण कार्तिक पौर्णिमेची ही जे उपाय आणि सेवा आहे तर त्याच करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही त्रास आहेत किंवा अभ्यासात नोकरीत प्रगती व्हावी यासाठी आज घरामध्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रांचं पठण करायचं, कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेय स्वामींची सेवा केली जाते आणि वर्षातून फक्त एकदाच कार्तिकेय स्वामींची सेवा केली जाते। त्यामुळे तुम्हाला हे सर्व जे स्तोत्र आणि मंत्र आहेत तर ते आपल्या घरामध्ये पठण करायचे आहेत। त्याचबरोबर आज घरामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहे। आपल्या जीवनामध्ये जे काही इडापिडा दारिद्र्य दुःखे संकटे असतात त्यामुळे काय होतं, कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून जात असते। आपण खूप महादेवाची सेवा करतो, प्रत्येक देवी देवतांची सेवा करतो, पण काय होतं की कधीतरी आपल्याला त्या ज्या अडचणी आहेत तर त्या येत असतात आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही। तर त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी काही उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं। एखाद्या पवित्र तिथीवरती ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतात, कारण त्यावेळेस पृथ्वीवरती जी सकारात्मक लहरी असतात सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या 1000 पटीने सक्रिय असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये करायच्या असतात। माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये सुख शांती असते, त्या घरामध्ये नेहमी पूजा प्रार्थना अर्चना केली जाते। त्यामुळे कोणतेही जी पौर्णिमा असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते। त्यामुळे त्या पौर्णिमेवरती माता लक्ष्मीची सेवा करणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही जर घरात कुंकुमार्चन करत असाल तर कुंकुमार्चन ही तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र ह्या सर्व सेवा आणि स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे। तुम्हाला ह्या सेवा ज्या आत्तापर्यंत सर्व सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करा, पण ज्यावेळेस आपण एखादी सेवा पठण करतो आपल्या तोंडातून त्या सेवा ज्यावेळेस निघतात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी दडून बसलेल्या असतात तर त्या दूर होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरातून काही वस्तू तुम्हाला बाहेर फेकायच्या आहे। काही अशी लोक असतात ना तर त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही, ज्याला आपण शत्रुपीडेचा किंवा शत्रुबाधेचा त्रास म्हणत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या स्वतःमध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते। आपण कोणत्याच गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करत नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी ह्या नेहमी नकारात्मक होतच जातात। घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे कंटिन्यू चालू असतं आणि ज्यावेळेस आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल किंवा अमावस्या तिथी असेल जवळ आलं की ही भांडण आणि कटकट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात। तर त्यासाठी जे हे दोष आपल्या घरामध्ये आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका।
तर तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी सर्वात प्रथम आपल्या घराची व्यवस्थितपणे झाडून वगैरे घ्यायची आहे, साफसफाई करून घ्यायची आहे. कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतात. संध्याकाळी 5 नंतर तुम्ही आपल्या घरामध्ये हा उपाय करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी जी असते, पिवळी मोहरी सर्वांनाच माहीत असेल, तर ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. चिमूटभर घेतली तरीही चालेल. त्यानंतर त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला अगरबत्तीची रक्षा सर्वांनाच माहीत आहे, जी आपण अगरबत्ती लावतो आणि त्याची जी राख खाली पडलेली असते किंवा धूप लावतो त्याची जी राख खाली पडलेली असते तर त्याला रक्षा म्हणतात. तर ती आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवरती टाकायची आहे. त्यावरती टाकली की देवघरासमोर बसायचं आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. मोठ बंद करायची. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा, धूप प्रज्वलित असावी किंवा अगरबत्ती प्रज्वलित असावी. त्यानंतर ह्यावरती तुम्हाला 2 सेवा करायची आहे. 11 वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता आणि दारिद्र्य संपवण्यासाठी ह्या खूप खूप उच्च प्रतीच्या सेवा मानल्या जातात. त्यामुळे ह्या 2 सेवा तुम्हाला पठण करायच्या आहेत. 11 वेळेस कालभैरवाष्टकम आणि एकदा तुम्हाला वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये, आपल्या बेडरूम असेल, हॉल असेल, किचन असेल, तर तिथे ही पिवळी मोहरी तुम्हाला थोडी 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 टाकून द्यायची आहे. आणि टाकत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि माझ्या घरातील जी काही इडापिडा, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा. त्यानंतर ही मोहरी आजच्या दिवस रात्रभर अशीच घरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला ती झाडायची आहे आणि झाडून तुम्हाला ती आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे किंवा तुम्ही कचऱ्यामध्ये टाकली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही त्रास आहेत, जे काही इडापिडा आहेत तर ते सर्व दूर होतील. त्याचबरोबर आज घरामध्ये जर तुमच्या काही आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला तुरटी जी असते तर तुरटी ओवाळून ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा मीठ सुद्धा ओवाळून तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. आणि त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या न चुकता करायच्या आहेत. सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेसच त्याचा मेवा जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. त्यामुळे ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या करायला चुकवू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. लहान मुलं जर घरामध्ये असतील तर लहान मुलांवरनं तुम्हाला पिवळी मोहरी किंवा मग जे मीठ असतं, खडे मीठ, तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू ओवाळून तुम्ही फेकून देऊ शकता आणि हे 5 वेळेस ओवाळायचं आहे डोक्यावरनं आणि त्यानंतर ते फेकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करा, नक्की फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.